पुढची बातमी पाहूया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळामध्ये दोघांची भेट होणार असं समजतंय। हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच निमित्तानं आता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असं समजतंय। भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये उद्धव ठाकरे जाणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येतेय। नागपूर येथल्या या विधान भवनातली ही दृश्य आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। नागपूरहून आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत। रोहन, काय माहिती मिळते? उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी म्हणजे जात आहेत असं कळतंय। कशा संदर्भातली ही भेट आहे? अचानकपणे ठरलेली ही संपूर्ण जी आहे ती राजकीय भेट आहे। खरं तर मागील काही तासापासून विधानसभेच्या कामकाजामध्ये विधान परिषदेच्या कामकाजामध्ये उद्धव ठाकरेंनी सहभाग घेतला पाहायला मिळतो आणि थोड्याच वेळापूर्वी जे ते अगदी काही मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्याचबरोबर सचिन अहिर, वरुण सरदेसाई हे चारही नेते जे आहेत ते अचानकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाकडे जे आहेत ते गेलेले पाहायला मिळाले। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की हे चारही नेते त्यांच्या आमदारांसोबत काही जे आहेत ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये सध्या पाहायला मिळतात आणि आतमध्ये सध्या त्या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि या चर्चेच्या अंती नेमकं काय हाती लागणार आहे, म्हणजे कारण का बीडची घटना असेल, त्याचबरोबर ती परभणीची घटना असेल, यामुळे सगळ्यात गदारोळ जो आहे तो माजलेला पाहायला मिळत होता आणि त्या पार्श्वभूमीवरती ही भेट आहे की इतर काही कामांच्या निमित्ताने, इतर काही राजकीय कारणांमुळे जी आहे ती ही भेट झालेली आहे ते माहीत नाही, सांगू शकत नाही। परंतु सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी की निवडणुकीनंतर किंवा ही सगळी महाविकास आघाडीच्या नंतर प्रथमतः जे ते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे जे ते एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांना कदाचित शुभेच्छा देण्यासाठी देखील ते गेल्या असावेत। शुभेच्छांचा स्वीकार जो आहे तो आता कदाचित देवेंद्र फडणवीस जे आहेत उद्धव ठाकरेंचा करतील। परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून सातत्याने विरोधकांकडून जे आहे ते या सरकारच्या विरोधामध्ये ईव्हीएमचा वापर करून हे सरकार स्थापन झाले या अशी टीका जी आहे ती केली जात होती आणि या टीकेला देखील प्रत्युत्तर सत्ताधारी पक्षांकडून मिळत होतं। परंतु आता जे आहे ते सगळं जवळपास कामकाज सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी अचानकपणे देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायची ठरवली आणि त्यांच्या दालनामध्ये जे आहेत ते हे सगळेजण पोहोचले पाहायला मिळतात। अगदी काही मिनिटांपूर्वी, काही तासांपूर्वी जे आहे ती उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये देखील या सरकारला जे आहे ते धारेवरती धरलेलं पाहायला मिळत होतं। मोठ्या प्रमाणामध्ये टीका जी आहे ती उद्धव ठाकरेंनी काही तासाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांवरती केलेली होती आणि त्यानंतर लगेचच विधान परिषदेचं कामकाज आटपून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्या विरोधी पक्षनेते असणारे अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये पोहोचले आणि त्या दालनातून थेट उद्धव ठाकरे जे आहेत ते निघाले। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय झालंय पाहणं महत्वाचं असणार आहे आणि आता उद्धव ठाकरे बाहेर येत आहेत, दालनाच्या बाहेर, मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर उद्धव ठाकरे जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, भास्करराव जाधव हे सगळे नेते जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या सोबत होते। वरुण सरदेसाई दिसत आहेत। हे सगळे नेते जे आहेत ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनातून जे ते बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत आणि खरं तर ही भेट स्वागत करणारी होती, शुभेच्छा देण्यासाठी। रोहन, मी जरा एक मिनिट थांबवतो। या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या। सुषमाताई, माझा आवाज येतोय आपल्याला? उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, थेट त्यांच्या दालनात पोहोचले। काय मागणी आहे तुमच्या गटाची ज्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी उद्धव ठाकरे यांनी? मला वाटतं देवेंद्र फडणवीसजींचा पक्ष आणि आमचा पक्ष यांच्यामध्ये जरी काही वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा आता देवेंद्र फडणवीस हे एक व्यक्ती नाही तर एका संस्थेचे प्रमुख आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यातील प्रश्नांच्या संदर्भाने त्यांना भेटणे काही गैर असायचं कारण नाही। सध्या मराठवाडा प्रचंड पेटलेला आहे। बीडच्या हत्या प्रकरणातले आरोपी मोकाट आहेत। परभणीचं जाळपोळ हिंसाचार प्रकरणातल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांची बडतर्फी अजून झालेली नाही। 2 मृत्यू झाले, त्याची स्वतंत्र चौकशी समितीची मागणी पूर्ण झालेली नाही। अशा अनेक मुद्द्यांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची असेल तर त्याच्यात काही फार गैर असायचं कारण नाही। देवेंद्रजी आणि त्यांचे समर्थक हे स्वतःला जरी भाजपाईच अजून म्हणून घेत असले तरी लोकांच्यासाठी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, राज्य संस्थेच्या प्रमुखाला भेटून या सगळ्या परिस्थितीशी अवगत करून घेणे हेही कारण असू शकतं।
कारण आता आपण सुषमाताई बोलल्यात की मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी गेले, देवेंद्र फडणवीस हा उल्लेख आपल्याकडून झालेला नाही, मुख्यमंत्री आहेत राज्याचे म्हणून भेटायला गेले. 2.5 वर्ष अशी कधी भेट मुख्यमंत्र्यांची याआधी उद्धव ठाकरे यांनी घेतली नाही, कारण त्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेही मुख्यमंत्री होते, पक्ष कुठलाही असो, पण त्यावेळेला अशी प्रत्यक्ष भेट मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंनी कधी घेतली नव्हती. तर त्या या भेटीकडे कसं बघायचं? विसरताय तुम्ही विसरताय. अहो, मागच्या वेळेलाही अधिवेशन चालू असताना सन्मान्य पक्षप्रमुख आणि देवेंद्रजी हे दोघे एका लिफ्ट मधून गेले, यावर तुम्हीच लोकांनी किती बातम्या रंगवल्या. नाही, मी मुख्यमंत्री म्हणून म्हणतोय, मागच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, यावर तुम्हीच बातम्या केल्या. मी फडणवीसांची भेट नाही म्हणताय, मी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे 2.5 वर्ष होते मुख्यमंत्री हा नाही, पण लक्षात घ्या, तेव्हा सुद्धा जरी मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी सूत्रधार जे मूळ होते ते देवेंद्रजीच होते. जी, राज्यात काय करायचं, अगदी एकनाथ शिंदेच्या गटात कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला तिकीट द्यायचं नाही, कुठून द्यायचं, हेही सगळं ठरवणारे देवेंद्रजीच होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची जरी एकनाथ शिंदेची दिसत असली तरी कारभार जो सगळा होता तो देवेंद्रजीच हाकत होते. ज्या मागण्या तुमच्या आहेत मुख्यमंत्री त्यावर सकारात्मक काही प्रतिसाद देतील अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून? चर्चेनंतर कळेल आपल्याला, चर्चा त्यांची काय जी भेटगाठ होईल त्यानंतर बाहेर आल्यावर ते बोलतील माध्यमांशी, तेव्हा कळेल. मला वाटतं तोपर्यंत आपण वाट बघूया. जी, धन्यवाद सुषमाताई, आपण या संदर्भात चर्चा केली त्यासाठी. आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट त्यांच्या दालनामध्ये जात भेट घेतलेली आहे. विधानसभेचं कामकाज सुरू आहे, हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडत आहे आणि कामकाज आटपून थेट उद्धव ठाकरे हे आधी अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते त्यांच्या दालनात गेले, त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दालन गाठलेलं आहे आणि काही काळ दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचं समजतंय. या संदर्भातली कुठलीही प्रतिक्रिया माध्यमांपुढे उद्धव ठाकरे किंवा इतर आमदारांकडून आलेली नाही आहे. आदित्य ठाकरे, अनिल परब, भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे असे 4 नेते हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये थेट जाताना आपण ही दृश्य पाहू शकतो. नागपुरातली ही दृश्य आहे, नागपुरातल्या विधान भवन या परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये उद्धव ठाकरे थेट पोहोचले आहेत. नेमकी काय मागणी घेऊन पोहोचलेले आहेत या संदर्भात आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. विरोधी पक्ष नेता अद्यापही ठरलेला नाही आहे. अधिवेशन सुरू झालेलं आहे, सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे आणि यामध्ये विरोधी पक्ष नेता नाही आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष नेत्या संदर्भातली मागणी याआधीच करून झालेली आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वक्तव्य सार्वजनिक पटलावर आपलं मांडलेलं आहे. त्यानंतर आता परत ही भेट कशासाठी आहे किंवा बीड आणि परभणी हे 2 मुद्दे सध्या चांगलेच गाजतायत आणि या संदर्भात चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते आणि आज सुद्धा यासाठी विरोधक आग्रही होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे या संदर्भात चर्चा व्हावी अशी मागणी केली. मात्र राहुल नार्वेकर यांनी सरकार, शासन याबाबत सकारात्मक आहे चर्चेसाठी अशी माहिती दिली आणि या संदर्भात उद्या चर्चा ठेवू अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. मात्र आपण पाहतोय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच बीड आणि परभणी या 2 घटनेसंदर्भात चर्चा व्हावी, यावर राज्यातील जनतेला सरकारकडून उत्तर मिळावं. काय कारवाई करण्यात आलेली आहे, आतापर्यंत सरकारकडून कारवाई करून काय पावलं उचलण्यात आलेली आहे त्या संदर्भात माहिती राज्यातील जनतेला मिळावी ही विरोधकांची मागणी आहे. त्याच अनुषंगानं आता ही भेट असावी का असंही बोललं जात आहे. नागपुरात विधान भवनामध्ये ही फार महत्त्वपूर्ण भेट आहे. त्या संदर्भात आपण आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत सुद्धा चर्चा करत होतो. तर त्यांनी सुद्धा सकारात्मक भेट असावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच मागण्यांबाबत सकारात्मक विचार करतील अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे, काय नेमकी मागणी घेऊन उद्धव ठाकरे त्यांच्या दालनात पोहोचले आहेत हे अजूनही कळू शकलेलं नाही आहे. या संदर्भात अनिल परब असो किंवा भास्कर जाधव किंवा आदित्य ठाकरे माध्यमांपुढे येऊन काही बोलतात का ते पाहावं लागणार आहे. मात्र आत्ताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दालन गाठलं आणि त्यांची भेट घेतलेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर येथील विधान भवनातलं हे दालन आणि तिथे थेट उद्धव ठाकरे आपल्या 4 आमदारांसोबत पोहोचले आहेत. अनिल परब, भास्कर जाधव आणि पुत्र आदित्य ठाकरे. या भेटीमागचं कारण अद्यापही समजलेलं नाही आहे. हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच निमित्तानं ही भेट झाली असावी असं बोललं जातं. तर या भेटीमागचं कारण काय आहे? कारण विरोधी पक्ष नेता सुद्धा निवडण्यात आलेला नाही आहे. आपण पाहतोय विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये
आता विरोधी पक्षनेता कोण असणार या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होते की नाही या संदर्भात आपण वेगवेगळे प्रतिक्रिया, दावे, प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप होत असताना पाहतोय. तर आता कोणती मागणी उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे आहे हे अद्याप कळलेलं नाही आहे. मात्र या दोघांची भेट झालेली आहे ते आपण पाहतोय. या भेटीमागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. थोडा वेळ झालेला आहे. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत आणि असं कळतंय की भेट आटपून उद्धव ठाकरे हे बाहेर पडलेले आहेत. मात्र त्यांनी माध्यमांपुढे कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. त्यामुळे भास्कर जाधव किंवा अनिल परब किंवा आदित्य ठाकरे या संदर्भात माध्यमांपुढे येऊन काही बोलतात का, की थेट उद्धव ठाकरे स्वतः येऊन काही माध्यमांपुढे माहिती देतात का, ते पाहावं लागणार आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नागपुरातल्या विधान भवनात ही भेट झालेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ही महत्त्वपूर्ण भेट. या भेटीमागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही आहे. उद्धव ठाकरे, अनिल परब, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे.